हाय, आमचा होता लास्ट डे ट्रिपचा आणि आम्ही आलो अगोडा फोर्टला. यालाच सोल्जर फोर्टही बोललं जातं. आणि आमच्याबरोबर हे जे टूर गाईड आहेत त्यांनी आम्हाला भरपूर अशी माहिती दिली फोर्टबद्दल. या फोर्टला 25 पायऱ्या आहेत. 25 पायऱ्यांनी वरती चढून या फोर्टवरती यायचं. आम्ही आलो वरती चढून आणि इथे सगळं आम्हाला इन्फॉर्मेशन देत होते फोर्टबद्दल माहिती सगळी. याला सोल्जर फोर्टही बोललं जातं. तुम्हाला अजून काही माहिती हवी असेल तर तुम्ही गुगलला सर्च करू शकता अगोडा फोर्टबद्दल. त्यानंतर आम्हाला टाईम दिला होता अर्धा तास फक्त, कारण बाकीचे आम्हाला बीचेस वगैरे पण बघायचे होते त्यासाठी. आणि या फोर्टवरती जास्त काही बघण्यासारखं नव्हतं. फोटोशूट वगैरे करून आणि मग आम्हाला इथून निघायचं होतं. आम्हाला रंजिता ताईने अर्धा तास दिला होता आणि अर्धा तासातच आम्हाला सगळं बघून बाहेर एक्झिट व्हायचं होतं, कारण बीचेस वगैरे पुढे जाऊन आम्हाला बघायचं होते. आणि त्यानंतर संध्याकाळी आमची मस्त अशी गाला डिनर पार्टी होती. त्यामुळे मग आम्ही इथे 12:30-1 वाजता आलो होतो, कारण यायलाच 2 तास लागतात हॉटेलवरतून. आणि मग इथे आल्यानंतर आम्ही पुन्हा असा हा फोर्ट वरती चढून आणि हे पूर्ण ही जी हे आहेत ना, हा व्ह्यू पूर्ण वरचा आहेत आणि हा सगळा संपूर्ण असा मोठा समुद्र आहेत. वरती चढल्यानंतर खूप सुंदर असा व्ह्यू दिसतो. एकदम छान वाटत होतं. आणि सोल्जर फोर्ट असल्यामुळे हा बराचसा असा छान असा म्हणजे त्यांना लपण्यासाठी वगैरे किंवा असं काही हे केलेलं आहे. तर बघा, आम्ही वरतीच होतो आणि मग नंतर खाली जाण्यासाठी खाली म्हणजे आतमध्ये जाण्यासाठी डायरेक्ट आतमध्ये गेल्यानंतर डायरेक्ट बाहेरच एक्झिट हो असा रस्ता होता. हे आहे लाईट हाऊस. आणि हे बघा, तुम्हाला बोलली ना मी की हे बाहेर निघण्यासाठी लाईट हाऊसपासून इथं बाहेर एक्झिट घ्यायची होती. आणि या आतमध्ये पण आहे ना रूम्स वगैरे अशा होत्यात सोल्जर्ससाठी बांधलेल्या. आणि इथे बघा, आम्ही आता आतमध्ये आलो. ह्या ज्या ताईने आम्हाला कंपल्सरी ह्या कॅप ना वेअर करायला सांगितल्या होत्या, कारण कोणी चुकून राहायला नको म्हणून. कॅप घातलेली असली की ओळखायला येतात आपल्याच ग्रुपचे आहेत असं. आणि इथे रंजिता ताई भारी अशी आवाज काढत होती कुत्र्या मांजराचे. ते ऐकून मला तर खूप हसायला येत होतं. ते झाल्यानंतर आम्ही कलंगट बीचला आलो आणि इथे आम्ही कपडे वगैरे चेंज केले. त्यानंतर बीचवरती आलो शॉर्ट्स वगैरे घालून आणि फार मस्त मजा. आम्ही इथे रील्स वगैरे काढल्या. आणि इथे आम्हाला हाय अलर्ट दिला होता की समुद्राचं पाणी वाढतं आहे म्हणून. नुसती त्यांची गाडी फिरत होती आणि रील्स वगैरे बनवायचे तर मध्ये मध्ये येत होते. इथे मग रील्स बनवले, फोटो वगैरे काढले. आणि इथेही आम्ही अर्धा तास थांबलो. त्यानंतर मग आम्हाला पुढे बागा बीचला जायचं होतं. या माझ्या मैत्रिणी आम्हाला रील्स बनवायची, काय बनावं हे आमच्या लक्षातच येईना. आणि आम्ही असं काहीतरी पोज देऊन असं रील्स वगैरे काढल्या. त्यानंतर आम्ही 4 वाजता आलो बागा बीचला. बागा बीचही सुंदर आहेत, मस्त. इथेही आम्ही काही जास्त वेळेस टाईम स्पेंड केला नाही, कारण बीच आहेत. तर सेम होतं. काही इथेही एन्जॉय करण्यासारखं नव्हतं, टाईम स्पेंड करण्यासारखं काही वाटलं नाही. आम्ही मग इथेही थोड्याशा रील्स वगैरे बनवल्या आणि बीच वगैरे बघितलं, फोटोज काढले, मस्त एन्जॉय केलं. बागा बीचही बघून झालं. आणि त्यानंतर मग इथे माझी मैत्रीण जी आहे ती मला बोलत होती, तू पण मी मस्त अशी तुझे व्हिडिओ बनवते. काय ना, आजूबाजूला लोक होते, ते रील्स वगैरे बरोबर येत नव्हते, कारण ना खूप असं एकटं पाहिजे, छान वाटतं असं रील्स वगैरे बनवायला. मग काय एक ट्राय केलं मी. पाणी पूर्ण येतं की नाही समुद्राचं हे पायांवरती. अर्धं चाललं आणि परत रिटर्न गेलं. आणि इथे ना मैत्रीण माझी छान छान मला पोस्ट सांगत होती बरं का. त्यानंतर आम्ही संध्याकाळी 6 वाजता स्विमिंग पूलमध्ये काही मैत्रिणी आम्ही ज्या आहोत ना, स्विमिंग पूलमध्ये आल्यापासून गेलोच नव्हतं स्विमिंग पूलमध्ये.
मग विचार केला चला आता थोडासा टाईम आहे तर स्विमिंग पूलमध्ये जाऊया. इथेही रील्स बनवल्या, फोटो काढले, मस्त मज्जा केली. आणि मग काय आम्ही असा एन्जॉय केला पूर्ण दिवसभराचा. थकलेलं होतं तरी पण स्विमिंग पूलमध्ये येऊन मस्त मज्जा केली. आणि चला मग काय मी इथंच लॉगला एंड करते. अजून एक गोव्याचा लॉग राहिलेला आहे, बघायला अजिबात विसरू नका. आणि लाईक शेअर सबस्क्राईब तर नक्की करा. हा लॉगही कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटूया एका छानशा अशा लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.